मागच्या 23व्या श्लोकापर्यंत झालं होतं. आज 24व्या श्लोकापासून सुरुवात करू. मागच्या वेळेस मिस झालं, त्याच्याबद्दल क्षमा. थोडा खोकला, किंचित हलकासा ताप, पोट दुखणं वगैरे सुरू होतं. मग त्यामुळे करणार तर होतोच नक्की, पण मुख्य कान्हा वीकेंडला घरी आला होता, तर मग त्याच्यासोबतही थोडा वेळ घालवायचा होता म्हणून राहून गेला. पण आता इथून सुरुवात करू. तर 23व्या श्लोकात होता, क्योंकि हे पार्थ यदि कदाचित. 22वा-23वा श्लोक एकदा जस्ट रिव्हिजनसाठी हे सगळेच एकदा हिंदीत तरी निदान वाचून घेतो, म्हणजे मग लिंक लागेल आपली पुन्हा. जनक आदि ज्ञानी जन भी आसक्ति रहित कर्म द्वारा ही परम सिद्धि को प्राप्त हुए थे, इसलिए तथा लोक संग्रह को देखते हुए भी तू कर्म करने को ही योग्य है, अर्थात तुझे कर्म करना ही उचित है. हा 20वा श्लोक जो मागच्याच्या आधीच्या सत्रात आपण थांबवला होता. कर्मणी एव हि संसिद्धिम आस्थिता जनकादय लोक संग्रह एवापि, की कर्मणी एव हि कर्म करूनच, फक्त समजून कर्म योगाच्या क्रियेद्वारे कर्म करून पण फळाची आसक्ती न ठेवून, फळावर दृष्टी न ठेवून, फळाचा विचारही न करून योग करण्या योग्य कर्म ज्यावेळी करणं आवश्यक आहे, जितकं जसं कर्म करणं योग्य म्हणून सतत कर्म करणं आवश्यक नसलं तरी जे कार्य काही याची आवश्यकता नाही किंवा योग्य नाही ते करणं तसंही नाही, यथा योग्य. पुढे म्हटलं ते श्रेष्ठ पुरुष जो जो आचरण करता है, अन्य पुरुष भी वैसा वैसा ही आचरण करते हैं. वह जो कुछ प्रमाण कर देता है, समस्त मनुष्य समुदाय उसके अनुसार बरतने लग जाता है. आपण बोललो तो रोल मॉडेल बद्दल. समाजात आपल्यासमोर आदर्श स्थापित होतात. कोणी शिवाजी महाराजांचं देतं, कोणी संतांचं देतं, कोणी आजच्या नेत्यांचं देतं, कोणी विज्ञानात असेल तर सायंटिस्टचं देतं, कोणी आपल्या जीवनातलं स्वतःच कोणी आदर्श असेल, कोणी वडिलांचं, भावाचं, आईचं, कोणी आजीचं, कोणी निरनिराळे आदर्श. कारण काहीतरी चमक दिसून आलेली असते, त्यातून काहीतरी शिकायला मिळालेलं असतं, कुठेतरी उत्स्फूर्त आपल्याला प्रेरणा प्राप्त असते, त्यातून काहीतरी मनाला वाटलेलं असते की हो हे बरोबर आहे, हे आवडून राहिलं, असं ठीक, हेच बरोबर असावं. तिथे जे प्रेरणेचं स्रोत जिथे असतं, आपण जे काय करतो ते लोक बघतात आहेत आपल्याकडे, आणि कोणी ना कोणी काही ना काही शिकते आपल्यापासून. तर तेही दृष्टी समोर ठेवून कुठल्याही प्रकारे योग्य कर्म हेच बरोबर आहे श्रेष्ठ व्यक्तीसाठी. आणि मग श्रीकृष्ण स्वतःकडे बोट दाखवून म्हणतो, हे आपण मागच्या वेळेस केलं होतं, हे अर्जुन, मुझे इन तीनों लोकों में न तो कुछ कर्तव्य है और न कोई भी प्राप्त करने योग्य वस्तू प्राप्त है, फिर भी मैं कर्म में ही बरतता हूं. म्हणजे मी पण अपवाद नाही याला. या पृथ्वी तलावर आल्यावर इथल्या कुठल्याच नियमांना मी पण अपवाद म्हणून स्वतःला नाही, जरी क्षमता असली तरी तेच नियम धरून राम आला तरी, कृष्ण आला तरी. क्योंकि हे पार्थ, यदि कदाचित मैं सावधान होकर कर्म में न बरतूं तो बड़ी हानि हो जाए, क्योंकि मनुष्य सब प्रकार से मेरे ही मार्ग का अनुसरण करते हैं. जाणो न जाणो, मानो न मानो, समजो न समजो, कळो न कळो, पण उच्च आदर्श म्हणजे जितकं वर, जो जितका उंच, तिथे आपोआपच आपली दृष्टी जाते. रात्रीच्या वेळी प्रकाश वरून येत असला, एखाद्या घराच्या वर लाईट लावला, फिरत जाताना आपोआपच तिथे दृष्टी जाते. पुढे गेल्यावर एकदमच उंच इमारतीवर असला दिवा तर तिथे आपली दृष्टी जाते. पुढे फिरत असताना सर्च लाईट जर असला तर आपण आपोआप पाहतो की कुठून येतो हा सर्च लाईटचा स्रोत, कुठून आहे. अजून कुठलं विमान वर जात असलं, त्याचा प्रकाश येत असला, त्याच्यावर अजून तिथे दृष्टी जाते. त्याच्याही वर अजून चंद्र चमकत असतो तर तिथे दृष्टी जाते. जितक्या उंचावरून प्रकाश येईल लक्षवेधी, तिथे आपलं आपोआपच दृष्टी जाते. स्वभावच तसा.
सर्वोच्च जो आहे आणि सगळ्यात प्रकाशमान जो आहे तिथे आपोआप दृष्टी जाते. सर्वोच्च हा श्रीहरी आहे आणि सर्वात प्रकाशमान, कारण तो स्वयंप्रकाशी आहे. चंद्रापर्यंतही सगळे स्वयंप्रकाशी नाही आहे. ते इमारतीवर आपल्या घरावर लावलेला दिवा स्वयंप्रकाशी नाही आहे, सर्च लाईट स्वयंप्रकाशी नाही आहे, विमानचा दिवा स्वयंप्रकाशी नाही, चंद्र सुद्धा स्वयंप्रकाशी नाही. कोणाचा तरी दुसऱ्याचा प्रकाश घेऊन थोडा ठेवून बाकीचा रिफ्लेक्ट करतात. जर जितका जास्ती वापस देईल, रिफ्लेक्ट करेल, तितका तो महान, तितका चमकेल. चमकणं म्हणजे हेच कशी युक्ती आहे प्रकृतीची. चमकतं तो जो देतो, स्वतःला मिळालं, स्वतःवर आलेला, म्हणजे स्वतःचा जो चांगलापणा मिळाला, प्रकाश मिळाला, उजेड मिळाला, ज्ञान मिळाला, तो दुसऱ्या आरसा चमकतो, चंद्र चमकतो, काच चमकते. कारण विज्ञानाच्या दृष्टीने विचार केला तर चमकतं म्हणजे तेच की तो स्वतः जो जास्ती ठेवत नाही, वापस पुन्हा इतरांसाठी. तर चंद्रावर जो सूर्यप्रकाश पडला, इतक्या प्रमाणात परतवला तो मोठा चमकताना दिसतो. ते सर्वोच्च श्रीकृष्ण असल्यामुळे तो म्हणतो इथे सहजतेने म्हणतो की तसंही सगळेजण माझ्याच मार्गाचं अनुसरण करतात. त्यांना कळो न कळो हा प्रकाश कुठून येतो. सूर्य दिसो न दिसो, रात्रीच्या वेळी चंद्राचा जो प्रकाश दिसतोय, जास्तीत जास्त लोकांना एक तर माहीत नसतं किंवा लक्षात नसतं किंवा कोणी बोलत नाही, विचार नाही करत. चंद्राचा एक कणही प्रकाश नाही, एक कणही प्रकाश चंद्राचा स्वतःचा नाही, तुकड्याचा तुकडाही नाही. संपूर्ण 100% प्रकाश तो आहे सूर्याचा, पूर्णच्या पूर्ण. चंद्राचा स्वतःचा प्रकाश नाही, दगड आहे, स्वयंप्रकाशी नाही आहे. तर कोणी म्हणावे की अरे रात्रीच्या वेळेत पण आपल्याला चंद्रप्रकाश मिळतो ना, सूर्यपूजा का करावी, सूर्याला का मानावं. सूर्य म्हणे ठीक आहे, काही हरकत नाही. तर चंद्राच्या प्रकाशाची जी पूजा होते ती तात्विक दृष्ट्या वास्तविकपणे सत्य पाहिलं तर सूर्याच्याच प्रकाशाची पूजा होते. तर त्याच्या मनात हा हेवा देवा नाही आहे सूर्यात की अरे तो प्रकाश तर माझा होता, पण तुम्ही पूजा तर चंद्रप्रकाशाची पुन्हा द्या. चंद्रावरच कृपा तुमची झाली ना महाराज, तोच तुमचा. तो जाणत आहे तशा त्या भावाने हा श्रीकृष्ण इथे म्हणतो. अहंकाराने नाही, गैरसमजेने नाही, सहजतेने, स्पष्ट सत्य. भगवद्गीतेचं हेच महत्व आहे. सहजतेने सांगितलं, या स्वयं पद्मनाभस्य अनायास विनायास, बिना प्रयास, प्रयत्न न करता सहज निघून गेली त्याच्या मुखातून. मुखपद्मा विनिस्मृता. जे सत्य आहे ते, जे सत्य आहे त्याला थोडस हात राखून जर सांगितलं, संकोची जर झाला श्रीकृष्ण तिथे, अरे मी असं नाही म्हणत कारण लोकांना वाटेल मी अभिमानी आहे, मग ते ऐकणार नाही तर माझं नाव थोडं खराब होईल, अहंकारी म्हणतील. मी असं थोडस पलटवून सांगतो तर मग सत्य नाही राहिलं, पूर्ण सत्य नाही राहिलं. त्याच्यातही पॉलिटिक्स आले, मग त्याच्यातही मॅनेज करणं झालं, त्याच्यातही ट्रेक करणं झालं, त्याच्यातही थोडी चापलुसी झाली, जास्तीत जास्त गोळा करायला लोक आपल्यासोबत. स्पष्ट जे आहे जसं तसं सांगणं साधेपणाने. म्हणून तर म्हणतो की सगळेच लोक माझ्याच मार्गाचं अनुसरण करतात, कळो न कळो माहीत असून असतो. त्याच्यामुळे मी सतत सावधान असतो, सतर्क असतो, कधी सुटू नाही देत त्या कर्मयोगाची कास. 23 इथपर्यंत आपण मागच्या वेळेस केला होता. आज 24 पासून सुरुवात करू. इसलिए यदि मैं कर्म न करूं तो ये सब मनुष्य नष्ट भ्रष्ट हो जाए और मैं संकर्ता का करने वाला हूं तथा इस समस्त प्रजा को नष्ट करने वाला बनूं. म्हणून मी कर्म करतो. कर्म करणं आवश्यक नाही आहे. याच्या आधी त्यांनी सांगितलं, आपण ऐकलं होतं की मला तसं कर्म जनरली कोणी याच्यासाठी करतात, कुठल्या तरी प्राप्तीसाठी, कशा तरी वृद्धीसाठी, की वाढावं आपलं, अजून मिळावं, अजून चांगलं व्हावं, क्वालिटी वाढावी नाही तर क्वांटिटी वाढावी, दोन. किंवा मग जे आहे ते सिक्युअर राहावं, पक्क राहावं. या 2-3 गोष्टींसाठी जे कुठलं कार्य करतो ते आपण कॅटेगराईज करू शकतो. ज्ञान अजून मिळावं किंवा
जे आहे त्याची क्वालिटी क्लिअर व्हावा, किंवा वस्तू किंवा धन संपदा नाही, तर जे मिळालं आहे योगक्षेम, योग जे मिळालं आहे त्याचा क्षेम, ते टिकून राहा, पक्का राहा. पुढे श्रीकृष्ण म्हणतात भगवद्गीतेत, योगक्षेमम वहाम्यहम, की पुढे जो माझ्या तरात असतो, पुढे आपण ऐकू, जसं अजून ज्ञानाकडून कर्माकडून हळूहळू भक्तीकडे जाईल ही गीता, तर ऐकू की तो म्हणतो की माझं जो चिंतन करतो, माझ्यात जो रथ असतो, ज्यांनी प्रायोरिटी मला दिलेली असते, त्याचं योगक्षेमम वहामी अहम, मी जे अप्राप्त आहे त्याला जे आवश्यक आहे ते मी प्राप्त करून देतो. नुसतं प्राप्त करून नाही देत, क्षेमही टिकूनही ठेवतो. त्याला मिळवण्याची काळजी करण्याची आवश्यकता नाही, मिळालेलं टिकवून ठेवण्याची आवश्यकता नाही, आपोआप होतं. वहामी, मी वाहून नेतो डोक्यावर त्याचा बोजा, अहम म्हणजे मी स्वतः. तर श्रीकृष्णाचं वचन आहे, त्याचीच प्रॉमिस आहे. त्याच्यावर विश्वास नसेल ठेवायचा, त्याच्यावर भरोसा नसेल ठेवायचा, तर मग आपल्या मेहनतीने करू शकतो. जेवढं जे काय थोडंफार मिळेल, त्यातलं थोडं टिकेल, जे टिकेल ते आवडेल ना आवडेल, जे काय जसं काय, आणि त्याच्यावर विश्वास ठेवला तर मग डबल प्राप्ती झाली. त्याचीही प्राप्ती आणि जे आवश्यक होतं शरीरासाठी ती पण प्राप्ती, कारण की ती प्राप्ती तो करून देईल. तर हा जो श्लोक ऐकला, पण मी जर कर्म नाही, बिकॉज आय एम द रोल मॉडेल, कारण लोकांना कळो न कळो आदर्श माझाच आहे. सूर्याने असं म्हणावं की अरे तसं मला प्रकाशाची आवश्यकता नाही, असं काही नाही की मला जितका प्रकाश हवा तितका आवश्यक, जेव्हा मला आवश्यक आहे तेवढं प्राप्त नाही आहे, जेव्हा मला प्रकाश पाहिजे तेव्हा मी मिळू नाही शकत. उष्णता, असं काही नाही की मला थंडी वाजून राहिली आहे म्हणून मी थोडं सतत जळून राहिलो आहे, अग्नी निर्माण करतो आहे, किंवा मला हवी असेल शेकोटी पेटवायची असेल तर माझ्या कुठून आणू चिंगारी, हे, किंवा एका जागी स्थित राहण्याचं त्याचं जे मास आहे, गुरुत्वाकर्षण ना, ग्रॅव्हिटी, वॉर्मथ आणि लाईट, सूर्याची उष्णता, सूर्याचा प्रकाश आणि सूर्याची आकर्षण शक्ती, गुरुत्व आकर्षण शक्ती म्हणजे सूर्याची शक्ती, धरून ठेवण्याची शक्ती. इतक्या मोठ्या ग्रहांना धरून ठेवला करोडो वर्षांपासून. पृथ्वी तर वन ऑफ द स्मॉल, छोट्या ग्रहांपैकी आहे. पृथ्वीपेक्षा ते महादिग्गज शनी आणि गुरु मोठमोठाले आहेत, सॅटर्न, ज्युपिटर मोठमोठाले ग्रह आहे. अजून कितीतरी गणना नाही करू शकत आपण, नंबर नाही सांगू शकत आपल्या तोंडाने, इतक्या लांब असले, पण सगळ्यांना तो महापुरुष सूर्य भगवान भास्कर फिरवून राहिला सहजतेने, करोडो वर्षांपासून धरून ठेवला बाध्य करून, कारण त्याची आकर्षण शक्ती, त्याचं दम आहे, त्याच्यात ताकद आहे, त्याची शक्ती आहे, प्रकाश आहे आणि उष्णताही आहे. तर तसं त्यांनी जर म्हटलं की मला तशी आवश्यकता नाही, पण मी जर नाही केला, मी जर थांबवून दिले, बटन बंद केली माझी उष्णतेची, कारण की काय आपलं झोपायची वेळ झाली दार बंद करून झोपून जाऊ, जेवढं आवश्यक आहे तेवढं आहे आपल्याजवळ, जेव्हा पाहिजे तेव्हा आहे, त्याचं तर काही बिघडणार नाही, पण तितर भितरून जातील ग्रह, कुठे सुटून जातील, पळून जात, मोकाट सुटून, काही त्यांना कोणी धारण करणारं नाही राहणार. शक्ती जर बंद केली, त्यांनी मीटर डाऊन केला थोडासा, अंधकार झाला तर 8-10 मिनिटात सगळं पूर्ण थंड पडू शकतो ग्रह. प्रकाश नसला तर कसा होऊन जाईल. तसंच इथे म्हणतं की मी जर नाही केला तर ते हळूहळू सगळ्याच विध्वंस होऊन राहील. मी सुद्धा करता, तर तू माझ्याकडे बघ, आणि असं नको समजू की तू पळून जाशील इथून युद्धभूमीवरून तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. हेच योग्य कर्म आहे. तुझं सगळं कन्फ्युजन, सगळं दुःख, विषाद, सगळं याच्यामुळे, कारण त्या फळावर तुझी नजर आहे. एंड काय होईल, त्याचा शेवट कशात होईल, हे मरतील, ते मरतील, ते मरतील, त्याच्यासाठी युद्ध नाही, जे बरोबर आहे त्याच्यासाठी लढा देणार. शेवटी निष्कर्ष जो निघेल तो निघेल, पण तू ही बाजू धरून ठेवणं आवश्यक आहे की योग्य काय, धर्म कुठे आहे, बरोबर काय.
सुख जे आहे त्यांना लढा देणं आवश्यक आहे. म्हणून युद्ध करा. शेवटी जो जिंकेल तो जिंकेल. हे भारत, कर्म में आसक्त हुए अज्ञानी जन जिस प्रकार कर्म करते हैं, आसक्ति रहित विद्वान भी लोक संग्रह करना चाहता हुआ उसी प्रकार कर्म करे. सगळं समजलं आहे. सगळं कर्माची निष्पत्ती कशा? ज्ञान प्राप्तीसाठी. आपलं सुरुवात जेव्हा झाली ती 3ऱ्या अध्यायाची, याच अध्यायाची अगदी सुरुवात जेव्हा झाली पहिल्याच सत्रात जेव्हापासून सुरू होतो हा शब्द, हा अध्याय, ज्यायसी चेत्कर्मणस्ते मना बुद्धिं निवेशय तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयस केशव. अर्जुनाने म्हटलं था की हे घोर कर्म मला कशाला करायला होता तू? जर आता 2रा अध्याय संपला, सांख्ययोग, आत्मयोग, हे सगळे आत्मा आहे, याला आत्म्याला काही होत नाही. नयनम चिन्नन्ति शस्त्राणि नयनम दहति पावक न जायते म्रियते वा कदाचिन. याला काही होत नाही. न हन्यमाने शरीर, शरीर मरते, आत्मा नाही. तू आत्मा आहे, हा आत्मा. इतकं सगळं ज्ञान दिलं तर बस झालं ना. तर मग तर अजूनच कारण झालं, डबल रिझन की हे करायची गरज नाही. मग जे काही कष्ट होता तो शरीराला होतो, जो काही होत होता, तर तू मग ज्ञान दिलं तर आता मग कर्मामध्ये का बरं प्रवृत्त करतो आपण? कर्माकडे का झाला? तर त्या अध्यायाची सुरुवात झाली ती जय असे. तिथून पुढे संकेत निर्देश होता की ज्ञान प्राप्ती साठी. पुढे मग जसजसं ते सत्र पुढे झालं ते मी पुन्हा पाठवू शकतो वाटल्यास रेकॉर्ड केलेला. त्यात मग हळूहळू आपण त्यातून पाहिलं की श्रीकृष्णाचा उपदेश होता की कर्म हे मुख्य प्रामुख्याने ज्ञान प्राप्तीसाठी आहे, फळ प्राप्तीसाठी नाही. कर्म तर करावंच लागेल. आठवत असेल त्या सत्रात, कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही कोणी. जो कर्म म्हणतो मला कर्म नाही करायचं आहे, कर्म नाही करताय, तोही कर्म करतो आहे, फक्त वेगळ्या प्रकारचं कर्म करतोय, त्याला लक्षात नाही येत, दिसत नाही. कर्म तर करावं लागेल, पण आणि कर्माची काही ना काही निष्पत्ती होणार, फळ त्यातून होणार, आणि ज्ञानही त्यातून निर्माण होणार. तर आपली दृष्टी त्या ज्ञानावर असायला, कर्त्याची दृष्टी कर्म करताना त्यातून जी शिकवण मिळेल, त्यातून जे शिकायला मिळेल त्यावर असावी, न की ज्यातून जे फळ मिळेल. फळ सगळ्यांसाठी जे मिळेल ते मिळेल, जसं मिळेल तसं मिळेल, आणि ते सगळ्यांसाठी आहे, आणि त्या सगळ्यांमध्ये मात्र मी पण आहे. असं नाही की मला फळ नको, अरे गीतेत म्हटलंय की फळ नको, जस्ट तुम्ही सगळे घ्या, मी भुका मरतो, तसंही नाही. सगळ्यांसाठी आहे, तसं आपल्यासाठी. मात्र ज्ञान प्राप्ती स्वतःसाठी मुख्य विशेष लक्ष देऊन की यातून मी काय शिकलो, शिकवण काय आहे ती. म्हणून त्याच्या पुढे ज्ञान योग येईल, पुढचा अध्याय जो येईल तो. ज्ञानानंतरच भक्तीची प्राप्ती होईल. ज्ञानाच्या आधी भक्ती नाही प्राप्ती. ते भजन नुसतं ठोकत बसणं, ढोलक वाजवत बसणं, मंजिरा कुटत बसणं, निरनिराळे शब्द रचना करणं की मी असं करीन तर तुम्ही तसं कराल, देवा तू असं कर तर मग माझं तसं होईल, मग असं होईल, तसं होईल, याला भक्तीशी काही संबंध नाही. तर तिथून जे होतं, सुरुवात झाली होती ज्ञान प्राप्तीसाठी, शिकवणीसाठी. व्हॉट डिड आय लर्न फ्रॉम दिस. आपण या सत्राच्या शेवटी जसं म्हणतो की आजच्या सत्रातून मला काय शिकायला मिळालं, आणि मुख्य म्हणजे माझ्या स्वतःच्या जीवनात त्याचा उपयोग काय. नाही तर हे मनोरंजनच झालं ना. कोणी काही वाचते, कोणी काही वाचते, कोणी काही ऐकते, कोणी काही ऐकते, कोणी हे बघते, कोणी ते बघते, फरक काय राहिला. पण याचं ज्ञान प्राप्तीसाठी, स्वतःच्या वृद्धीसाठी उत्सीदे. इथे आत्ताचा जो श्लोक वाचला होता 24, उत्सीदे उरुमे लोका. उदसीदे, वर जाण्याच्या प्रक्रियेसाठी, एव्होल्युशनसाठी, स्पिरिच्युअल एव्होल्युशन, मेंटल एव्होल्युशन, इमोशनल ग्रोथ साठी. तर कोणी म्हणा की आता मला सगळं समजलं, एखादा आत्मसाक्षात्कारी व्यक्ती असला, पुरुष असो स्त्री असो, म्हणजे मला सगळं कर्माचं रहस्य कळलं, सगळं सृष्टीचं रहस्य म्हणजे जीवात्मा परमात्म्याचे
एकत्व, मी कोण आहे, परमात्मा कोण आहे, माझा आणि परमात्म्याचा संबंध काय आहे, आणि आता उरलेलं आयुष्य मग काय करायचं हे सगळं कळलं. तर त्याच्यामुळे आता मला काही करायचे असेल तर मी काही करत नाही. श्रीकृष्णाच्या मते असं न करून सगळ्यांनीच आपलं जेवढं स्वतःचं आवश्यक कर्म आहे, नित्य कर्म जे आहे ते करायला हवं. रोल मॉडेलच्या दृष्टीने, एक तर साधक या दृष्टीने किंवा सिद्ध या दृष्टीने. या श्लोकात जे म्हटलं, कर्म में आसक्त हुए अज्ञानी जन जिस प्रकार कर्म करते हैं आसक्ति रहित विद्वान भी लोक संग्रह करना चाहता हुआ उसी प्रकार कर्म करे. कारण ज्याला कळलंय त्यांनी सगळं थांबवून दिलं, साधना थांबवून दिली किंवा भक्ती आराधना थांबवून दिली, तर मग अवश्य पहिले हा अपभ्रंश होऊ शकतो, गैरसमज होऊ शकतो बघणाऱ्यांच्या ऐकणाऱ्यांच्या. त्यारे झालं इथपर्यंतच असते, अजून काही करण्याची आवश्यकता नाही, असंच ठीक आहे. आणि शक्य बाहेरून सेम दिसत असेल, पण आतून जो बदल होतो जीवनात, जी प्रगती होती 99.99% आतून असते. ट्रान्सफॉर्मेशन तर येणारच असतं. चेंज वरून वरून होऊ शकतो, पण ट्रान्सफॉर्म आतूनच होतो. संपूर्ण समूळ बदल जो म्हणतो, समूळ, मूळ तर आत असते, खाली असते, मूळ तर दिसत नाही. मूळ कुठे आहे, कसं आहे, किती आहे, दृष्टीपथातही नसतं. तर समूळ बदल होईल म्हणजे मुळापर्यंत जावं लागेल. आणि मुळाचं कामच काय असते, मुळाच्या अस्तित्वाचं प्रयोजनच काय आहे, की सगळं आत घेणं. रस जो आहे तो पुण्यो गंधम पृथिव्यामच, पुढे भगवद्गीतेत पृथ्वीतला जो गंध आहे, निरनिराळे खनिज, निरनिराळे पदार्थ जे आहेत ते आत घेण्याचं जे कार्य आहे ते मुळांचं जे कर्म आहे. तर समूळ परिवर्तन, आतल्या परिवर्तनासाठी तर पुढच्या श्लोकात म्हटलं, परमात्मा के स्वरूप में अटल स्थित होए. आपल्याला हे श्लोक संस्कृतमध्ये म्हणायचे राहिले, बादवे आता आपण सुरू करू. परमात्मा के स्वरूप में अटल स्थित हुए ज्ञानी पुरुष को चाहिए कि वह शास्त्र विहित कर्मों में आसक्ति वाले अज्ञानियों की बुद्धि में भ्रम अर्थात कर्म में अश्रद्धा उत्पन्न न करे, किंतु स्वयं शास्त्र विहित समस्त कर्म भली भांति करता हुआ उनसे भी वैसे ही करवा. कर्मानी काही नाही होत हे बरोबर नाही आहे. कर्म न करना आवश्यक है, वो छोड़, उससे कुछ नहीं होता, सब ज्ञान से होता है. ज्ञान चाहिए, ज्ञान की प्राप्ति. Seek knowledge, don't do anything. That's not right, that is wrong. का? कारण ज्ञानच कुठून येते? ज्ञानच कर्मातून येते. नुसतं ज्ञान झेपल्या नाही जात. नुसतं पुस्तकं वाचून कोणी डॉक्टर नाही बनत, नुसतं पुस्तकं वाचून कोणी पोहायला नाही शिकत. किती प्रवचन ऐकले, हजारो सत्संग ऐकले, शेकडो माळा केल्या, तरी पण फरक नाही पडत. कारण त्याला धरून ज्याला सांगत जे आहे ते कर्म नाही केलं. खरी सीख जी मिळते, शिकायला जे मिळतं ते कर्मातूनच, कर्मबीजातूनच शिकायला मिळतं. स्वतः आय डू अँड आय अंडरस्टँड. मी मागे एकदा सांगितलं, कन्फ्युशियस नावाचा एक चायनीज फिलॉसॉफर होता, थिंकर होता, चिनी. त्यांनी म्हटलं होतं की आय हिअर अँड आय फॉरगेट. जे काय ऐकतं ते विसरून जातं. आय सी अँड आय रिमेंबर. जे डोळ्यांनी बघतो ते काही दिवस लक्षात, आठवणीत राहतं. नुसतं कानाने ऐकलेलं विसरून जातं. बट आय डू अँड आय अंडरस्टँड. जेव्हा मी ते करतो, करून पाहतो, त्या लक्षात येतं. लक्ष आत, लक्षात येतं. लक्ष म्हणजे चैतन्य, चेतना, उद्देश, ते आतच आहे. एकदा त्या चेतनेत आलं ना, माझ्या जो अंधारात खोलीमध्ये टॉर्च आहे, काहीतरी शोधतोय मी, वस्तू किल्ली शोधतोय, मोठी खोली आहे, अनेक टेबल आहे, कुठे खुर्च्या आहे, आणि पण चिडीचूप अंधकार आहे, आणि माझ्या हातात टॉर्चही आहे. ते हळूहळू एक 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 करत मी टॉर्चने बघतोय, या टेबलवर, त्या टेबलवर, या खुर्चीवर, खाली सतरंजीवर पडलाय का, कुठे कपाटावर ठेवलाय का, असं दिसत नाही. आणि मग
एकदम जिथे जिथे की अरे मी जिथे उभा आहे तिथे खालीच टॉर्च जेव्हा त्याच्यात जे आलं, त्या दृष्टीपथात जेव्हा ती वस्तू आली, माझ्या चैतन्याच्या, माझ्या फ्लॅश लाईटच्या उजेडाच्या तेवढ्या रे ऑफ लाईट मध्ये, तेवढ्या बीम ऑफ लाईट मध्ये, त्या किरणामध्ये जेव्हा ती वस्तू चमकली, तेव्हा कळलं की हो इथे आहे, हे आहे. तसं माझ्याजवळ चैतन्याचा टॉर्च दिला आहे, माझ्याजवळ, तुमच्याजवळ, सगळ्यांजवळ, प्राणी मात्र जवळ, पण विशेष मनुष्य प्राण्याजवळ. भागवतातल्या 11व्या स्कंदात उद्धव गीतेतलीच गोष्ट आहे ही. श्रीकृष्ण सांगतो, हे निरनिराळ्या योनी निर्माण केले आहेत, एकापेक्षा एक श्रेष्ठ आहेत. गंधर्वांसारखी कला कोणाजवळ नाही, अप्सरेसारखं सौंदर्य कोणाजवळ नाही आहे. वेगळे जसं मी ध्यानाच्या वेळी सुरुवातीला म्हटलं, दैत्यांसारखं शरीर बल कोणाजवळ नाही, देवांसारखं तेज सामर्थ्य कोणाजवळ नाही, एकापेक्षा एक धुरंधर सिद्धांसारखा त्यांची जी स्वतःची सिद्धीची जी अष्टसिद्धी नवनिधी तसं कोणाजवळ नाही आहे. पण मात्र जे हे मनुष्य योनीत जे प्राप्त आहे, दिलं आहे, उद्धवाला म्हणतो, ते सर्वोत्कृष्ट आहे. मनुष्याजवळ न अप्सरेसारखं सौंदर्य आहे, न सिद्धासारखी निधी प्राप्त आहे, न गंधर्वासारखी कला आहे, न दैत्यासारखं सामर्थ्य आहे, न देवासारखं तेज आहे. पण मनुष्याजवळ जे हे दिलेलं आहे प्राप्त, ही चैतन्य, ही चेतना विशेष आहे. काय की स्वतःचा स्वतः विचार करू शकण्याची क्षमता, वैज्ञानिक दृष्टीने, सायंटिफिकली, आणि इथपर्यंत तो जाऊ शकतो, तो स्वतःला समजू शकतो. हे फक्त या योनीत शक्य आहे. श्रीकृष्ण म्हणतोय, जितके मी बनवलंय, जितके काही बनलंय, ते एकाच रूपात शक्य आहे. स्वतः कोण आहे, स्वतः कुठलं, स्वतःला स्वतः समजू शकतो, हे एकालाच शक्य आहे. तर ते धैर्य धारण करून तिथपर्यंत जायला, आणि मग तो म्हणतो त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ आहे, कारण की मग तो पुढे जाऊन पाहू शकतो की तो मीच आहे. हे पराकोटीची प्राप्ती झाली. जेव्हा तो स्वतःला स्वतः समजतो, धैर्य धारण करून टिकून जर राहिला, तिथेच अजून जर एकच पायरी पुढे घेतली, शेवटची पायरी, तर मी पडद्यामागून प्रगट होऊन जातो. मग मी त्याच्यापासून लपू नाही शकत, लपत नाही. यो माम पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. अरे मी स्वतःच, मला वाटतं आज थोडा हळू आवाजात बोलतोय सोनू, तर मी थोडं, माझ्या बाजूनी आवाज मॅक्सिमम आहे. असं कर की तरी हळू असला तर कळ, मग मी हेडसेट लावतो, नाही तर मग मायक्रोफोन अजून वाढेल. पण कळव नक्की. तर मग मी त्याच्यापासून अदृश्य नाही राहू शकत, आणि तो स्पष्ट बघू शकतो मला. कारण स्वतः पहिले आत्मप्राप्ती केली, आणि मग टिकून राहायला, धारिष्ट धारण केलं, तर पुढे परमात्मा प्राप्ती झाली. हे फक्त या देहातच शक्य आहे. तर इथपर्यंत जाण्याची क्षमता याची देही, याची डोळा आपल्याला शक्य आहे, म्हणून चालू ठेवावा. तर या श्लोकाचा अर्थात मी सांगत होतो की ज्याला प्राप्त झालं, श्रीकृष्ण म्हणतो, त्यांनी असं न करावं, असं करत नाही की अरे आपल्याला काय घेणं देणं, आता कर्मच करायची आवश्यकता नाही. कारण कर्माचं प्रयोजनच जर ज्ञान होतं, कर्म करण्याचा उद्देशच जर ज्ञान प्राप्ती होती, आणि ज्ञान प्राप्ती जर झाली, तर मग आता कर्म कशाला करायचं? असं नाही होत, आणि असं नाही करत का? बरोबर काय, तर्काला धरून काय मिळाल्यावर मग काय पुढे निघून जा? नाही, ते ज्ञानच नाही ज्याचं परिवर्तन प्रेमात नाही होत. जे ज्ञान तिथेच थांबलं, ज्ञान रूपातच राहिलं, ते अर्ध होऊन टिकून कच्च राहिला. कच्ची कैरी आंबट असते, कच्चा ऊस नाही खाल्ला जात, त्याची साखर नाही निघाल, गोड नाही. कच्चा ऊस काय जास्तीत जास्त वाळून बांबू सारखा, काडी सारखा. पण ऊसाच्या जीवनाचं प्रयोजन काय आहे? ऊसाचं जीवन पूर्णत्वाला केव्हा प्राप्त होईल? समजा मी ऊस बनून आलो, तर माझं काय शेवटचा उद्देश काय राहील की या जीवनाचं सार्थक कशात होईल?
की पूर्ण गोड साखर माझी व्हावी. ह्याच्यात आहे की नाही मी ताट काळी बनून राहा. काळी बनायची बाबू तर तुझ्यापेक्षा पुष्कळ अजून काड्या आहे, मोठमोठ्या बल्ल्या आहेत, सबली आहेत, लाकडाची किंमतच नाही, लोखंडही आहे, बांबूही आहे, पिंपळाचं झाड आहे. काडीच जर बनायचं असं तर पण बेटा एक तूच आहे ओसा. तू जशी साखर देऊ शकतो तसं ना बल्ली देऊ शकत, ना पिपळ देऊ शकत, ना लोखंड देऊ शकत, कोणी नाही देऊ शकत. तुला जी युनिक बनवलाय तर त्यात फसू नको कि बा मी किती उभा आहे, कडक आहे, टाइट आहे, चल चलो उठा उखाड़ो मेरे को, अब सुखाओ और बांधो घर तुम्हारा अपना मेरे ऊपर. नाही, त्या कामासाठी तुझ्यापेक्षा अत्यंत दिग्गज श्रेष्ठ आहे. आणि एक काम जे फक्त तू करू शकतो, प्रेम देण्याचं, प्रेम करण्याचं, माधुर्य आणण्याचं, गोडवा आणण्याचं तुझ्या अवतीभोवती. जो कोणी तुला चाखेल अभेद दृष्टीने, कुत्रा असो, पुरुष असो, काळा असो, गोरा असो, गुंडा असो, संत असो, आपला असो, पराया असो, लहान असो, मोठा असो, वृद्ध असो, युवा असो, जो कोणी तुझ्या जवळ येईल, चाखेल, तो माधुरी घेऊन जाईल तुझ्यापासून, मधुर रस प्राप्ती होईल. पण हे तुला पिकावं लागेल, पूर्ण व्हावं लागेल. ज्ञान ते ज्ञानच नाही, त्याचं रूपांतर प्रेमात नाही झालं. अर्धवट राहिलं, स्वतःपुरतीच राहिला ज्ञान. तर पूर्ण ज्ञान तेच जे ज्ञान सुटलं आणि मग ते प्रेमात परिवर्तित झालं. प्रेमात जे परिवर्तित, प्रेमाचं धर्मच, गुणधर्मच देणं आहे, प्रेमाचं लक्षणच देणं आहे. जे स्वतः जवळ आहे ते दुसऱ्याचा आनंद बघणं, हाच प्रेमाची एक अपेक्षा. प्रेमाची अपेक्षा दुसरी काहीच नाही. मला तुझा आनंद पाहायचा आहे, मला माझं झालं पूर्ण, मी विसरलो. आणि ते ज्याचं पूर्ण झालं ते राहणं शक्यच नाही दिल्याशिवाय. भरला लोटा आणि तरी पण जर प्राप्त होत गेलं जल तर वाहतच जाणार. न विचार करता होईल की या दिशेने लोटा, हे नाही विचार करणार घागर कळशी की नाही मला याच दिशेने फक्त व्हायचं आहे, मला त्याच दिशेने व्हायचं आहे, यांनाच द्यायचं, त्यांनाच द्यायचं. चहूबाजूने जिथं वाहन सुरू झालं, धो 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 धो, जेव्हा प्रेमाचा बांध फुटला तेव्हा ओव्हरफ्लो. तर म्हणून जरी कर्माद्वारे ज्ञान प्राप्ती झाली तरी पण ते तिथेच राहून त्यांच्याच प्रमाणे कर्म करत बसतात, कारण त्याच्यातून मग ते आदर्श प्रस्थापित करून त्यातून शिकवण देऊ शकतात. हे या श्लोकामागचं प्रयोजन. परमात्मा के, पुन्हा एकदा वाचतो, परमात्मा के स्वरूप में अटल स्थित हुए ज्ञानी पुरुष, अटल पक्के झाले, अटल बिहारी झाले, आता नाही तिथून स्थित झाले, स्थित प्रज्ञ झाले परमात्मा के स्वरूप में. शास्त्र विहित कर्मों में आसक्ति वाले अज्ञानियों की बुद्धि में भ्रम, कर्मों में अश्रद्धा उत्पन्न न करे. शास्त्र विहित, शास्त्राला धरून जे योग्य आहे ते, जसे वेदांमध्ये सांगितलेले जसे. कारण हळूहळू करून जो कोणी एखादा माउंट एव्हरेस्ट चढणारा माउंटेन क्लाइंबर, माउंटेनियर असेल, शेर्पा असेल एखादा, जो सरड्यासारखा वर चढून जातो, त्याला अशा खूप वेळ घालणारे वैष्णोदेवीसाठी किंवा कुठे एव्हरेस्टसाठी शिड्या, पायऱ्यांची आवश्यकता नसलेला, जो स्वतःच सरसर जाऊ शकतो, तो चढून गेला आणि मग तो खाली उतरला, तर त्यांनी असं न करो की तुम्ही पण माझ्यासारखं इथूनच चढा. सगळेजण अरे काय ते 10 दिवस लागून जातात त्याच्यामध्ये, मी 4 तासात चढून दाखवतो, तुम्ही या माझ्या मागे, असे चढा. सगळेचे सगळे घसरून पडतील. त्यांची क्षमता नाही आहे तशी, तितकी चढण्याची, तशी चढण्याची. ती कला नाही आहे, ते शरीर सौष्ठव नाही आहे, ती क्षमता नाही आहे, ती समज नाही आहे, आणि तो सरावही नाही आहे, आणि त्यांचे जो ते गिअर पण नाही आहे, साधनही नाही आहे. तर तो शेर्पा, तो माउंटेन क्लाइंबर हा आग्रह अट्टहास नाही करू शकत, नाही करणार, समजदार जर असेल तर, की तुम्ही असंच चढा लवकरातल्या लवकर. तो म्हणा की ठीक आहे, आता इथून इथे जा, मग इथून इथे जा, मग इथून इथे जा. खरं एक वेटोळे करत 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 चाललाय. जायचं तर इथे आहे, इथून इथे अर्धा मैलाच आहे, आणि हे 10 मैल घर कशाला फिरायला लावून राहिला. कारण हळूहळू हळूहळू करत तुम्ही प्रत्येक पायरी सोबत थोडं वर चाललंय, थोडं समोर चाललंय, समोर तर नाही जायचंय, वर जात आहे,
हो पण थोडं वरही चाललंय, पुन्हा थोडं समोर चाललंय, पुन्हा थोडं वर चाललंय. स्टेप फंक्शन ज्याला म्हणतात. असं करत करत शनय शनय उपरते बुद्ध्या आत्मविधृतया आत्मसंस्थम मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. 6व्या अध्यायात पुढे एक माझा खूप आवडता श्लोक आहे आत्मसंयम योगा, की शनय शनय हळूहळू आरामात धैर्य धारण करून उपरमय बुद्ध्या आत्मविधृतया बुद्धीला आत्म्यात लावा. आत्मसंस्थम मनः कृत्वा मनाला आत्म्यामध्ये स्थित करून न किंचिदपि चिंतयेत. फर्स्ट क्लास, मग काही चिंता नाही, मस्त चिंता रहित जीवन जगावं. अर्जुना पुढे म्हणतो न किंचिदपि चिंतयेत. विचार करून पहा म्हणा, केवढा दिलासा देणारा वाक्य आहे, केवढं शांती देणारा, कसं बर्फाचा ढिला आहे जसा. न किंचिदपि चिंतयेत, थोडी सुद्धा काळजी नको करू, चिंता नको करू, होणार नाही, आवश्यक नाही. तर जरी तो माउंटेन क्लाइंबर वर जाणं किती वेळा करू शकतो, तरी त्याची वृत्ती याच्यात झाली की लोकांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे मदत करावी. कारण हे पक्का निश्चय झाला निर्णय त्या व्यक्तीचा, त्या स्त्रीचा, त्या पुरुषाचा, की आहे टोक, माउंट एव्हरेस्ट आहे, गेल्या जाऊ शकते, आणि तिथून जे दृश्य दिसतं त्याच्यासारखं तीच प्राप्ती आहे. त्यावर मिळाल्यानंतर ते माउंटेन लोकांच्या क्षेत्रात, ते कोणी संगीताच्या क्षेत्रात, ते संगीतात अतिविशारद झालं, ते एकदमच शेवटचं नाही शिकवत. PhD झालेलं प्रोफेसर एकदम PhD रिसर्चच्या गोष्टी नाही सांगत. विद्यार्थ्याच्या क्षमतेप्रमाणे वेळ लागतो खूप, तर रहस्य तसंच सांगू शकला असता, पण समजायला वेळ लागतो म्हणून. तर त्या भावनेने ते म्हटलंय, बुद्धी में भ्रम कर्म में अश्रद्धा उत्पन्न न करे. की असं न म्हणो की अरे नुसते ABCD 1 2 3 काही नाही होणार शिकून, तुला जर जॉब मिळवायचा असेल पुढे, त्याचे तुला दुसऱ्या गोष्टी शिकायला लागतील. मेटलर्जी शिकावं लागेल, नाही तर बिझनेस शिकावं लागेल, आर्किटेक्चर शिकावं लागेल. ABCD 1 2 3 4 नी तुला कोणी एक पैसा नाही देणार तुला पुढे आयुष्यात. त्याच्यामुळे अश्रद्धा न उत्पन्न करू. ABCD नको शिकू, 1 2 3 4 नको शिकू, ही झाली अश्रद्धा, यांनी काही नाही होणार असं. तर श्रीकृष्ण म्हणतो न करे असं, त्यांच्यासोबत त्यांचा हात धरून घोटत राहा. असा असा 1 फळाला शिकवतात तसा. तर असं करू आपण. पहिले 8 श्लोक म्हणून घेऊ इथे, आणि मग जेवढा मिळाला वेळ तर एखाद श्लोक अजून करू. तर आत्ताचा जर श्लोक केला, जसं उदाहरणार्थ 26वा मी थोडा म्हणतो, तुम्ही थोडा म्हणा, 2-3 श्लोक, मे बी 3 श्लोक करू. न बुद्धिभेदम, न बुद्धिभेदम, हा 26वा श्लोक आहे ना, 26. जनयेद अज्ञानाम कर्म संगिनाम. न बुद्धिभेदम जनयेद अज्ञानाम कर्म संगिनाम. जोशयेत सर्व कर्माणि, जोशयेत सर्व कर्माणि विद्वान युक्तः समाचरन्. विद्वान युक्तः समाचरन्. पुन्हा एकदा म्हणू हा श्लोक. न बुद्धिभेदम जनयेद अज्ञानाम कर्म संगिनाम, जोशयेत सर्व कर्माणि विद्वान युक्तः समाचरन्. यात एक लक्षात घ्यायला, जोशयेत म्हटलं, जोशपूर्ण हा संस्कृतून शब्द आला. एनर्जेटिकली, आवश्यक नसलं तरी एनर्जेटिकली एंगेजिंग, इन अदर वर्ड्स. सो कम बॅक टू दॅट. 27वा श्लोक म्हणून संस्कृतमध्ये, प्रकृतेः
क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः। प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः। अहंकार विमूढ़ आत्मा, अहंकार विमूढ़ आत्मा कर्ता अहम इति मन्यते। कर्ता अहम इति मन्यते। अहंकार विमूढ़ आत्मा कर्ता अहम इति मन्यते। पुन्हा एकदा म्हणू, प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढ़ आत्मा कर्ता अहमिति मन्यते। गाढव पुरुष मूर्ख म्हणतो मीच करताय, अहंकारी पुरुष असं त्यात म्हटलंय. आणि अजून एक म्हणू, हा माझा एक अति प्रिय श्लोक आहे या अध्यायातला 28वा श्लोक. तत्व विद तू, तत्ववित्तु महाबाहो गुण कर्म विभागशः विभागयोः. एका ठिकाणी दुसरीकडे विभागशः हे येतं. तत्ववित्तु महाबाहो गुण कर्म विभागयोः गुणा गुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. सज्जते म्हणजे चिपकणं, पक्क कर, न सज्जते. हे पक्क समजून याचा अर्थ समजून घेऊ. पुन्हा एकदा श्लोक म्हणू. तत्ववित्तु महाबाहो गुण कर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. यात कसा विग्रह होता. तत्व विद तू, जो पहिला श्लोक होता, पहिला शब्द होता या श्लोकातला. तत्ववित्तु, तत्व विद तू. तू म्हणजे बट, पण, परंतु, परंतुचाच तू आहे तो. विद म्हणजे समजणं, चमकणं, लक्षात येणं. काय? तत्व, प्रिन्सिपल, फंडामेंटल, बेसिक थिअरी. तत्व विद तू, तत्वविद तू. पण ज्याचे फंडे क्लिअर झाले आहे अध्यात्माचे, हा त्या शब्दाचा अर्थ. पण ज्याचे फंडे क्लिअर झाले आहे, तत्ववित्त म्हणजे महाभाव अर्जुना गुणकर्म विभागयोग. ते जे फंडे क्लिअर होतात म्हणजे काय, कॅटेगरीज नीट लक्षात येते की गुण कोणते आहेत, कर्म कोणते आहेत, ते एकमेकांसोबत खेळतात कसे. 3 प्रकारचे गुण आहेत, सात्विक, राजसिक, तामसिक, अकर्म, विकर्म, सकाम कर्म. 3 प्रकारचे कर्म आहेत. मग हे 3चे 3 मिळाले तर 9 प्रकारचे तयार झाले. आणि गुणातीत, त्या 3च्या वरचा, आणि निष्काम कर्म, या 3 कर्मांच्या वरचा. हे फंडामेंटल्स ज्याला लक्षात आले. तत्ववित्तु महाबाहो गुण कर्म विभागशः. त्याच्या काय लक्षात येतं, गुणा गुणेषु वर्तन्त. हे एकमेकात खेळून राहिल्यात. या लहरी समुद्राकाठी गेल्यावर बघितल्यावर हे नुसते एकमेकात खेळून राहिले. त्याच्यातून अजून नवीन काहीतरी निर्माण होते. इकडून कोणीतरी काहीतरी येते, इकडून काहीतरी येते, अजून निर्माण होतं, आणि ते पुन्हा विस्कळीत होते, पुन्हा त्याच्यातून निर्माण होते. गुणा गुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते. हे स्पष्ट लक्षात येऊन दिसून त्याच फसत नाही, अडकत नाही, त्यात आसक्त नाही होत, त्यात मन नाही जात. मग फंडे क्लिअर झाल्यावर इति मत्वा न सज्जते. न की हे चांगलं आहे, हे वाईट आहे, असं करायला, ते झालं, तसं करायला, हे मिळालं, ते, हे सगळ्या लाटांमधून मी एकदा एका व्यक्तीला समजून सांगत होतो वन ऑन वन कॉन्व्हर्सेशनच्या वेळी,
त्यांच्या जीवनात काही चॅलेंज आला तर, की जशा लाटा समुद्र वरवरच्या लाटा बाहेरच्या दिशेने येताना दिसतात, समुद्र किनारी येताना दिसतात, सगळ्या समुद्र काठी येतात. कुठल्याही लाटेकडे बघा, मोठमोठ्या लाटा सगळ्यात वेगाने येऊन राहिल्या आणि जितक्या किनाऱ्याच्या जवळ आल्या तितका मोमेंटम अजून फास्टर येतात, सरसर सरसर सरसर. आणि मग ते पाणी वाळल्यासारखं दिसतं, आत गेल्यासारखं दिसते. दुसरी लाट येते, थोडीशी परत जाते, पुन्हा दुसरी लाट मागे येते. थोडं टोंगळ्यापर्यंत, कमरेपर्यंत समुद्रात जाऊन जर उभं राहायला स्थित झालं तर मग लक्षात येते की आतून येणारी लाट जी समुद्र किनाऱ्याकडे जी धक्का देत मला पाडते आहे, त्या लाटेला तर मी सहन करू शकतो. एक दुसरी लाट आहे जी दिसत नाही आहे, पण ती अजून वेगवान आहे, अजून प्रभावशाली आहे. सर्ग पायच खेचते खालून. हीच लाट जी गेली होती समुद्र किनाऱ्या काठी जाऊन पाहून आली की काही नाही, इतका प्रवास केला, समुद्र हजारो मैल प्रवास करून इथपर्यंत पोहोचली. खूप इच्छा होती, खूप तडफड होती, कसंही करून, खूप लथडत, खूप तुकडे तुटत, सहन करत, कष्ट करत, रक्तबंबाळ होत पोहोचली इथपर्यंत. सगळीकडे पाहून झालं, पोहोचलं, काही नाही प्राप्त. इथे नाही आहे समुद्र, इथे कोरडी जमीन आहे, पुढे हे माझं राज्य नाही आहे. मग जे वैराग्य प्राप्त झालं त्या लाटीला, सगळं बघून चुकल्यावर जे वैराग्यवान झाली, ती एकदम शांत होऊन आत जाऊन सर्गनात निघून गेली. जी पाय खेचते ती लाट पूर्णच पडू शकतो व्यक्ती पाय खेचणाऱ्या लाटेने. हे तो सांभाळून जावं कदाचित वरच्या लाटीने. वैराग्य जेव्हा, तीव्र वैराग्य जेव्हा आला, तर एकदम मग आत जाण्याची प्रवृत्ती, मग ती आतल्या दिशेने प्रवास सुरू झाला. अंतर दृष्टी, मग पुन्हा बाहेर येण्याची इच्छा नाही, मग स्थैर्य, आत गेलेली लाट. जितकी जितकी खोलात जाईल तितकं स्थिर पाणी, गंभीर खोली तिथे. ते उच्छृंखल मग जीवन नाही राहिलं, बाहेर जाण्याची प्रवृत्ती नाही राहिली. बघून चुकलं सगळं की खरा खजाना, खरं माझं अस्तित्व इथे आतच आहे. तर इथे मत्वा न सज्जते, मग नाही पुन्हा ते त्याच्यात फसत याच्यामध्ये. पण आपण थोडा वेळ आहे ते हे जे वाचले ते श्लोक पूर्ण करू. पहिला श्लोक तर झाला 26वा, म्हणजे आजचा 3रा श्लोक होता. आपण 24 झाला, 25 झाला, 26वा आता झाला. फक्त एक शब्द त्यात पुन्हा एकदा थोडस सांगतो की त्यात येतं जोषयेत सर्व कर्माणि, की जरी प्राप्ती झाली असली, फंडे क्लिअर असले, तरी पण ते व्यक्ती एंगेज्ड राहतात. भारतात आपण पाहतो किती संत लोक आहेत, केवढा सत्संग करतात, केवढे गावोगावी जातात, केवढे सोशल मीडियावर येतात, केवढे टीव्हीवरही सांगतात, किती त्यांचे आश्रम, किती त्यांचे शिष्य निरनिराळ्या शाखा देश विदेशात जातात. तर आपण कल्पना करू शकतो की त्या महापुरुषांना आवश्यक नाहीये, स्वतःच्या प्राप्तीसाठी नाही करताय. अजून 2-4 कपडे मिळावे, अजून मखमल मिळावा, अजून एखादी बिल्डिंग त्यांच्या नावाने व्हावी, यासाठी नक्कीच ते करत नसणार. असतं तर मग घातले असते तसे कपडे, यातलं असतं तसं मिळालं असतं. तसं काहीच नाही, ते तरी साधे. पण क्लिअरली ते दुसऱ्यांच्या कल्याणासाठी, दुसऱ्यांना प्राणायाम शिकवण्यासाठी, दुसऱ्यांना क्रिया शिकवण्यासाठी, दुसऱ्यांना आर्ट ऑफ लिव्हिंग शिकवण्यासाठी, दुसऱ्यांना ईश प्राप्तीसाठी, दुसऱ्यांच्या आतल्या रिइंजिनिअरिंगसाठी, दुसऱ्यांना एक प्रेमाचा, मायाचा हग देण्यासाठी त्यांचं सतत सुरू आहे ते. आणि किती एंगेज दिसतात ते, आपल्यापेक्षा, तुमच्यापेक्षा जास्ती एंगेज. जोश आहेत सर्व कर्म. पहा श्रीकृष्णाचं वचन कसं तिथे बघायला होतं, जोशपूर्ण. जोश आहेत सर्व कर्माणी. त्यांना जवळून निरीक्षण केलं महापुरुषांचं, तर ते सत्संग करतानाही तितकेच, कोणाशी एकट्याशी बोलतानाही तितकेच एंगेज. आय शुअर त्यांनी स्वतःचे कपडे धुत असतील, बघताना तितकेच लक्ष देऊन कपडे धुत असतील. जे कुठलं कार्य करत असतील, नीट, जोशपूर्ण. जोश आहेत सर्व कर्माणी, म्हणजे fully engaged in all tasks, being present. असं नाही की हे आपल्या कामाचं नाही, आवश्यक नाही, म्हणून थोडंफार देऊन कटवून दिलं. कटवून नाही देत महापुरुष, पटवून देतात, कटवून नाही. सो एक अत्यंत महत्वाची एंगेजमेंट इज रिअली इम्पॉर्टंट, म्हणून पुन्हा पुन्हा त्यावर भर दिला.
तर पुढच्या 27व्या श्लोकात हिंदीत वास्तव में संपूर्ण कर्म सब प्रकार से प्रकृति के गुणों द्वारा किए जाते हैं, तो भी जिसका अंतःकरण अहंकार से मोहित हो रहा है, ऐसा अज्ञानी मैं करता हूं ऐसा मानता है. स्वतःचा जे लिमिटेड फॉर्म आहे, स्वतःला अनलिमिटेड फॉर्म समजून नाही घेतलं, लक्षात नाही आलं की इनफायनाइट आहे, अफाट स्वरूप आहे, असीम आहे. फाटलेल्या स्वरूपाला स्वतः मानून घेतलं. फाटलेलं स्वरूप आहे, अफाट स्वरूप तर नाही आहे ना सध्या. कसं फाटलंय? 9 छिद्र आहे. 9 द्वारे पुरे देही, याच भगवद्गीतेत पुढे येते की 9 खिडक्या आहेत, 9 दार आहे, तो फाटला. वास्तविक स्वरूप अफाट आहे, कुठे ठिगळ नाही, कुठे छिद्र नाही, कुठे एकापासून दुसरा नाही आहे. तर पण तेवढ्यालाच सीमित, स्वतःला तेवढंच अहंकारी होऊन गेला, विमूढ आत्मा म्हणून श्रीकृष्णाने त्याला. प्रकृते हे क्रियमाणानी गुणैहि कर्माणि सर्वशः. सगळेच कर्म वास्तविक जे कर्म होणार ते नुसता जो कर्ता आहे, कर्म करणारा जो आहे व्यक्ती, त्याच्या भरोशावर नाही होत आहे. पुढे 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग, एकदम शेवटचा अध्याय. 13, 14, 15 श्लोक जेव्हा येईल, वाचून घरी समजू शकतो. त्यात 5 कारणं दिलेले आहेत. कुठलंही कार्य जे सिद्ध होतं, जे काही घडतं, जे काही कार्य होते, त्याच्यामध्ये 5 कारणं असतात. हे मागे एकदा मी बोललो आहे त्याच्याबद्दल, म्हणून मी आता कमी बोलतो, पुन्हा वेगळ्या विषयावर. पण त्या 5 पैकी एक फक्त कर्ता म्हटलाय. 100% जरी यशस्वी झालो मी माझ्या कार्यात, तर जास्तीत जास्त माझं 100% यशस्वी नाही होत. आपल्याला वाटते 100% झालं, पण जरी झालं मानून घेतलं, आपल्याला तशी दृष्टी नाही आहे ते पूर्ण सूक्ष्मतेने बघण्याची की खरोखर 100% झालं का. 100% यशस्वी तेच होईल जे पूर्णपणे यज्ञ कर्म झालं, की ते जे इनडायरेक्टली टच झालंय, जे कोणी अफेक्ट झालंय, त्याचे रिपल्स जिथपर्यंत पोहोचले, त्यांच्यावर जर सगळ्यांवर पॉझिटिव्हच जर इफेक्ट झाला, अर्थात कोणाचंच कुठेच कशाचंच थोडंही नुकसान नाही झालं, कोणाच्याच मनात कुठल्याच प्रकारे विषाद नाही झाला त्यांनी, तर ते 100% यशस्वी झालं असं क्लेम करू शकतो. पण तसं नाही होत. एकाच्या फायद्यात दुसऱ्याचं नुकसान आहे. भाव करून विकत घेतलं तर कोणाला तरी कमी द्यावं लागलं, तेव्हा दुसऱ्याला तो भाव मिळाला. जेवढ्यात हवा होता, जी वस्तू होती जशी हवी होती तशी शेवटी पुन्हा जाऊन मिळाली. 100% यशस्वी झालं नाही झालं. आपल्या दृष्टीने 100% झालं. आपल्याला माहित नाही त्या विकणाऱ्याच्या जीवनात काय सुरू होतं, का बरं त्याने तो मानला की खरोखर हे कमी भावात होतं म्हणून, की आज अत्यंत आवश्यकता होती त्या भावात देण्याची. कारण नाही तर आज आली होती वेळ, औषध नव्हतं नेऊ शकणार जाता जाता मुलासाठी. एवढ्या भावात दिन दिलं तर निदान मी औषध नेऊ शकेल, पुढचं पुढे कमी कमाई करून गेल. ते 100% कसं झालं यशस्वी? त्याच्या मनात काय झालं, त्याच्या मुलावर काय बीतते, त्या मुलाच्या आईची मानसिक अवस्था काय आहे, हेच जर त्या ज्या भावात त्या भावात मिळालं तर औषधासोबत मोसंबी पण नेऊ शकला असता, रसपा झाला. आता औषध तर नाही. यशस्वी कसं झालं 100%? मला माहित नाही. कदाचित असं नसेलही, असं काही नसेल, खरोखरच ते त्याच भावात देणार आहोत, त्यांनी चापलुसी करत होता म्हणून. पण ओपन माइंड ज्याचा आहे त्याच्या लक्षात येईल की मला माहित नाही. ओपन माइंडेड पर्सन म्हणतो आय डोंट नो. क्लोज माइंडेड पर्सन म्हणतो झालं, ठीक झालं. ओपन माइंडेड पर्सन विल ऑलवेज से आय थिंक बट आय डोंट नो. सो वास्तविक 100% क्रेडिट कोण यशस्वी झालं, सक्सेसफुल झालं असं कोणीच क्लेम नाही करू शकत, बिकॉज वी डोंट नो त्याचे रिपल कुठे कुठे कसे कसे काय काय झाले पुढे, माझं जे यश मिळालं त्याच्या. आणि जरी कोणी झालं 100% यशस्वी, श्रीकृष्ण म्हणतो 18व्या अध्यायात ते फक्त 20% सिद्ध झालं. पूर्ण 100% होत नाही झालं तर ते फक्त 20% झालं. का? कारण 5 गोष्टी कारणीभूत होत्या ते व्हायला. तू करता एक होतात फक्त त्यातला, 4 अजून अननोन अनसीन फोर्सेस त्याचं विवरण आहे त्यात.
13, 14, 15, 16 हे 4 श्लोक जर वाचले 18व्या अध्यायातले, तर आणि इथे विमूढ आणि मूर्ख काय, ज्याची बुद्धी समोर झाली तो काय, तर छाती टेकून ते करके दिखाया, बिल्डिंग बांध ली, कुर्सी मिला ली, डिग्री हो गई, व्हिसा मिल गया, जे काही क्लेम करत असेल ते यू डोंट नो त्याच्या जागी कोणाला नाही मिळाला, कोणाला किती आवश्यकता होती ती. एकच शेवटचंच तिकीट कोणाला मिळणार असेल तर गाडीचं, आगगाडीचं, विमानाचं. सो असं कोणी क्लेम न करावा. प्रकृते क्रियमाणानी गुणैस्सा कर्माणि, सगळे कर्म बाबा अर्जुनाला म्हणतोय. प्रकृती, द हायर पर्स्पेक्टिव्ह, द बिगर, द मदर, जगदंबा, आई. घरी डब्यात जेवढं आहे खाऊ, 5 मुलं असतील तर कोणाला किती द्यायचा, कोणाला काय द्यायचा, कोणाला केव्हा द्यायचा, कोणाला नाही द्यायचा, हे जी देणारी जी आहे, सत्ता जिची आहे, कंट्रोल जिचं आहे, तिला माहिती की कुठल्या उद्देशाने, कुठल्या कारणाने, कोणाला काय, कसं, कुठपर्यंत मिळालं. कुठला मुलगा असं जर म्हणजे खूप बोलिंग करेल, खूप हट्ट जबरदस्ती इतर भावनांना मारपीट करून स्वतः उरलेलं शेवटचं मिळवून तर क्लेम करेल की मी मिळवलं, तर त्याला कल्पना नाही त्याच्या मिळवण्यामध्ये किती काय. पण आईला माहिती आहे की कोणाला मिळाला हवं, कसं मिळाला हवं, किती मिळाला हवं, कुठे मिळाला हवं. त्याच्यामुळे ती, आणि आई असल्यामुळे, सरद असल्यामुळे, ममतामयी असल्यामुळे तसंच बरोबर होतं जिथे. म्हणून हा विश्वासासाठी एवढी जागा आपल्या मनात असायला, विश्वास झाला हवा की जे होते ते ठीक, माझ्यासाठी जे आवश्यक आहे ते होते. वाईट होत असलं दिसलं जरी तरी अत्यंत चांगलं असेल तरच माझ्यासोबत होते. यातूनच मला शिकवण मिळणार, यातूनच माझी पुढे प्रगती होणार, इथूनच मी कलाटणी गेल, नाही तर त्याच दिशेने चालत राहील. हा झटका बसल्यामुळे एकदम वळलो मी. वळत नव्हतो तर जबरदस्ती झटका दिला गेला, जबरदस्ती कोणतरी माझी गाडी अशी करून ठेवली. कारण कदाचित मला यू टर्न घेणं आवश्यक असेल, असंच जात बसलो तर यू टर्न होणं शक्य नाही. वळलो तर कदाचित थोडं शक्य आहे, संभव आहे. म्हणून म्हटलं की देर इज अ बिगर गेम ॲट प्ले, देर इज अ हायर पर्स्पेक्टिव्ह, देर इज अ बिगर कॉज. मोठं एक महत्त्व आहे जे वॉचफुल आहे, बघते आहे, ज्याच्या कंट्रोलमध्ये हे सगळं सुरू आहे. हे चिल्ले पाल्ले आपल्यासारखे बुजगावणे क्लेम नाही करू शकत. मी असं केलं, मी तसं केलं, माझ्याच्याने असं झालं, माझ्याच्याने तसं झालं. हे तर वारा येऊन तर पडून जाईल बुजगावणं. आपली गत तशीच आहे. तर हे या श्लोकाचा अर्थ होते की प्रकृते क्रियमाणानी, प्रकृती क्रियमाण झाली आहे, प्रकृती हॅज बीन रिलीज्ड, एनर्जी इज वर्किंग and it will flow and it will get done. जसं जे आवश्यक आहे तसं. तर हे गुणच सात्विकतेचा महागुण, राजसिकतेचा महागुण, तामसिकतेचा महागुण, हे एकमेकाच्या इंटरप्लेनी जे होत आहे ते होत आहे. तसं होत आहे. अहंकार विमूढ आत्मा करता अहम इति मन्यते. मूर्खपणा होतो अहंकारी पुरुषाचा, स्वतःला सीमित मी केलं म्हणून. तर ते बरोबर योग्य नाही, चुकीचं आहे. आजचा शेवटचा श्लोक थोडं मी बोललो ऑलरेडी, तत्ववित्तु महाबाहो वाला. परंतु हे महाबाहो, 28वां श्लोक, गुण विभाग और कर्म विभाग के तत्व को जानने वाला ज्ञान योगी संपूर्ण गुण ही गुणों में बरत रहे हैं, ऐसा समझकर उनमें आसक्त नहीं होता. सज्जते न सज्जते. सज्ज होणं म्हणजे आसक्त होणं, चिपकणं, खूपच त्याच्यामध्ये पक्का होऊन जाणं. आणि न सज्जते म्हणजे एक्झॅक्ट त्याच्या उलटा, होल्डिंग इट लाईटली इज न सज्जते. की ठीक आहे, दिस इज द पॉसिबिलिटी, असं झालं तर ठीक, नाही झालं तर ठीक. बिकॉज आय नो की मला हे होईलच असं काही जरुरी नाही, की हे होईल तरच बरोबर होईल असंही काही जरुरी नाही, किंवा हे व्हायलाच पाहिजे असंही जरुरी नाही, हे नाही होणार तर सगळं बिघडेल असंही जरुरी नाही, की होणं शक्यच नाही असंही जरुरी नाही, की मी काय असं करू शकतो ज्याने हे होणारच नाही असंही जरुरी नाही, मी असं काय करू शकतो ज्याने हे होऊनच राहिलं असंही काही शक्य नाही.
आणि होईलच तर सगळं बरोबरच होईल असंही जरुरी नाही आहे. नाहीच होणार तर सगळं बिघडेल असंही जरुरी नाही आहे. अरे मग काहीच नाही, मग काय धरून ठेवायचं? शेंडाना बुडुक नाचे तुडुक तुडुक, त्याला कशालाच काही अर्थ नाही आहे. न हेड न टेल. पण मात्र कर्मच सोडून दिलं असंही नाही याच्या आधीच्या श्लोकांमध्ये केलं. मग काहीच माहित नाही तर मग कर्म कसं? केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे, संतांनी म्हटलं. म्हणून हा कर्मयोग समजून घेणं आवश्यक आहे. सो गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. जे महत्त्वातले गुण आहे, सात्विकता, राजसिकता, तामसिकता, एकमेकात खेळून राहिले. त्यात मी काठप झालो हे न समजून स्वतःला विषादमध्ये टाकलं. मागे जे 2-3 वेळा मी उदाहरण दिलं, एक आठवण करून देतो पुन्हा. पंख्यांचं उदाहरण, जसं खालून लावलेला पंखा वर जातोय, वर उचलतोय, जे काही त्याच्या समोर येईल, त्याच्या प्रभावात जे काही येईल त्याला वर उचलतोय. वरून लावलेला पंखा त्याच्या प्रभाव क्षेत्रात जे येईल त्याला खाली दाबतोय. आणि टेबल फॅन जो लावलाय त्याच्या प्रभाव क्षेत्रात जे काही येईल, तुकडा येईल, कागदाचा पंख येईल, ते त्याला नुसतं इकडून तिकडे भटकवून राहिला, न वर न खाली. तसा हा खालून वर नेणारा ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसः जगन्य गुण, 3 गुणत्रय विभाग योग 14वा अध्याय यातला हा श्लोक आहे. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसः. की सात्विकतेचा गुणच काय आहे, त्याचा स्वभावच काय आहे? ऊर्ध्वं गच्छन्ति, वर उचलतो. त्याचा स्वभावच वर जाणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यासोबत जो कोणी संघ दोषाने, संघ प्राप्तीने, त्या संघात जो कोणी बुद्धाच्या मागे, बुद्धासोबत जे लागून गेले सगळ्यांना शांती प्राप्ती झाली. कारण संघम शरणम गच्छामी, बुद्धम शरणम गच्छामी म्हणून ज्यांनी त्याची शरण घेतली ते त्याच्यासोबत त्याचे संघ झाले. संघ, त्याचे संघ जे होऊन गेले त्यांना ते धर्मात लागले. धम्मम शरणम गच्छामी, बुद्ध धर्म वेता होते. जेव्हा बुद्धम शरणम गच्छामी झाला तो आपोआपच धर्मम शरणम गच्छामी झाला. कारण ते सगळेच्या सगळे संघम शरणम गच्छामी झाले. सगळ्यांचं कल्याण झालं ज्यांनी बुद्धाचा हात धरला, अवतारी पुरुष. तर संघच तसा असतो. संघ दोष. मी म्हटलं होतं की परीक्षित राजाला जेव्हा प्रश्न पडला 7 दिवस मरायला राहिलं तर काय करू, तर शुक मुनींनी सांगितलं, सगळ्यांनी गुरूंनी सांगितलं, आम्हाला नाही माहिती 7 दिवसात कसा उद्धार होईल, पण एक आहे जे गंगा यात्राला लागलेले आहे ते कदाचित आता इथेच हस्तिनापूरच्या जी गंगा आहे तिथे त्यांची यात्रेची वेळ आली. शुकमुनी, तू आणि आम्ही सगळे, आपण सगळेजण त्यांना प्रार्थना करू, शुकमुनींना, व्यासपुत्र. योगायोगाने भेट झाली, विचारला तोच प्रश्न. तर त्यांनी म्हटलं की अरे तर 7 दिवसात मरण असेल तर फक्त एक तर कृष्ण भक्तीने, कृष्ण प्रेमानेच उद्धार होऊ शकतो. तर 7 दिवसात एकदम प्रेम कसं, भक्ती कशी लागेल, त्याचा इलाज काय? साधू संघ, प्रेमी व्यक्तींच्या सोबत राहशील तर तर तुलाही त्याचा चस्का लागेल. ज्याच्या सोबत राहशील तसा तुला तो चस्का लागेल. प्रेमी सोबत राहशील तर प्रेमी होशील. तिथेही संघचं प्राधान्य होतं. तर मग तुमचा संघ द्या. तुमच्यासारखे कोणी प्रेमी नाही सगळे सांगून राहिले शुकमुनी. ठीक आहे म्हणा, तिथे जोगी तर रमता भला. शुकमुनी कुठे एका ठिकाणी थांबणारे नव्हते 3 घटकांपेक्षा, घडीपेक्षा. पण त्यांनी विशेष कृपा वानून ठीक आहे 7 दिवस थांबले. कुठे नाही थांबले 7 दिवस त्यांच्या आयुष्य चरित्रात. 7 दिवस का? कारण त्याला 7 आणि आई कुठे गेला नाही परत 7 दिवस. ते पूर्ण संपेस्तर की तितक्याच ते जास्त संघ मिळाला त्या परम प्रेमी, परम वैष्णवाचा, शुकमुनीचा. भागवत रसामृत झाला. तर गुणांच्या संघ, सात्विकतेचा जर संघ आला, या पंख्याच्या प्रभावात आलं तर ते वर आपोआप शांती, आपोआप ज्ञान, आपोआप समाधान, आपोआप कमी जेवढं आहे त्यात प्राप्तीमध्ये अल्पसंतोषी वाटायला लागेल. त्या प्रभावात आला तामसिकतेचं आपोआप दाबणं, स्वतः दुसऱ्याला दाबणं.
खाली बसणार किंवा इनर्शिया, काही नाही करणार, चुपचाप दुसऱ्यांचं जे मिळालं ते चोरून इतकं सगळं असलं त्याच्यातच आपलं म्हणणं, स्वतःचं काही नाही करणार. याच्या प्रभावात जात अजून काय, पुढे काय, नेक्स्ट काय, असं करू, अजून वाढवू, असं करते चाललं. त्रिशंकू. तर ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसा जघन्य गुण तमसः. जघन्य खाली दाबणारा. नान्यं गुणेभ्य कर्तार यदा द्रष्टा अनुपश्यति गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति. वन ऑफ माय फेवरेट श्लोक्स 14व्या अध्यायात. असाच याच्याशीच मिळता जुळतं. न अन्यं गुणेभ्य कर्तार यदा द्रष्टा अनुपश्यति. जेव्हा तत्वद्वैता तत्वदृष्टा बघू शकतो, अनुपश्यति म्हणजे एकदम नाचताना नाही दिसत, 3 जण बॅक ड्रॉप मध्ये ना, वॉटरमार्क जसं असतं बॅकग्राऊंड मध्ये दिसायला लागतं की अरे हे जे होऊन राहिलं आहे ऍक्च्युली हे गुणांच्या व्यतिरिक्त कोणी नाही. न अन्यम गुणेभ्य कर्ता यदा म्हणजे जेव्हा द्रष्टा मी विटनेस साक्षी ऑब्झर्वर जो कोणी अनुपश्यती मग गुणेभ्यश्च परम वेत्ती या गुणांच्या पलीकडचा जो आहे परम वेदती समजून जातं, कळतं त्याच्या लक्षात. कोण? मदभावम सो अधिगच्छति. कृष्ण म्हणतो मी आहे गुणांच्या पलीकडे, गुणातीत. तर तो मग माझ्या भावाला प्राप्त. गुणेभ्यश्च परम वेत्ती मद्भावम सो अधिगच्छति. तर इथे थांबवू आजचा 28वा श्लोक. हिंदीत पुन्हा वाचतो. परंतु हे महाबाहो, गुण विभाग और कर्म विभाग के तत्व को जानने वाला ज्ञान योगी संपूर्ण गुण ही गुणों में बरत रहे हैं, ऐसा समझकर उनमें आसक्त नहीं होता. पुढच्या वेळेस आपण 29व्या श्लोकापासून सुरुवात करू. आणि 30वा श्लोक जो आहे तो एकदम अचानक, मी कधी कधी वर्णन करतो छक्का मारून दिला देवाच्या मनात. काय आलं की आता कोणी बॅट्समन असतो, कधी संदीप पाटील नावाचा एक होता, आठवत असेल तर, तो थोडा खेळ मधून एकदम सहज त्यांनी बल्ला उचलला की छक्का बाहेर, मैदानाच्या बाहेरच. जेव्हा मनात आलं तेव्हा धडाक्याने एकदम तसं याच्या मनात आलं कृष्णाची, एकदम धडाक्याने बाहेरच फेकून दिला चेंडू. 30वा श्लोक आहे तो, वन ऑफ माय फेवरेट, आवडता श्लोक. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्य अध्यात्म चेतसा निराशीर निर्ममो भूत्वा युद्धस्व विगत ज्वर. छक्काही 8-10 लागेल तर म्हणून द्या, कुठे गेला कळवा, इतका बाहेर फेकून दिला. तर इथे थांबू, थोड्या वेळ ध्यान करू आणि मग आपल्या भगवत चर्चा करू. जय श्री कृष्ण.